to take. Yes, of course. आणि कोणी घेतला होता? सांगू तुम्हाला, ही वॉज द ग्रेटेस्ट प्लेयर ऑफ इंडिया, कपिल देव. कपिल देवने त्याला बंकटेड घेतला. कुणाला घेतला माहिती आहे काय? तो साऊथ आफ्रिकेचा कस्टन, अरे पीटर कस्टन, गॅरी कस्टनचा मोठा भाऊ. आणि त्याला 2 वेळा वॉर्निंग दिली की तू बाबा क्रॉस नको करू. तरी पण त्याने क्रॉस केली. 3ऱ्या वेळा त्याने उडवला. ही गोष्ट लक्षात ठेवा. ही इतिहासातली खूप मोठी गोष्ट आहे. हॅलो, फिल्डिंग लावा. फिल्डिंग लावायची आहे लवकरात लवकर. ऐरोलीचा 12वा खेळाडू पाठवायचा आहे मुख्य कक्षाकडे. ऐरोली ऐरोली संघाचा 12वा खेळाडू मुख्य व्यासपीठावर पाठवायचा आहे. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. फुलांची कहाणी वसंताने लिहिली. फुलांची कहाणी वसंताने लिहिली. रात्रीची कहाणी ताऱ्याने लिहिली. आम्ही नाही कुणाचे गुलाम, कारण का आमच्या आयुष्याची कहाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिली. हवा वेगाने नव्हती, हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असा जिजाऊंचा लेख छत्रपती शिवाजी महाराज लाखात नव्हे तर जगात एक होता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धर्मवीर संभाजी महाराज या तिन्ही महापुरुषांना मानवंदना करून कॉमेंटेटर अमोल पालेकर, मॅन फॉर रत्नागिरी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आता मात्र दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. सासोले विरुद्ध ऐरोली या संघामध्ये नक्कीच सरांनी मला प्रश्न टाकला होता, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलो नाही. परंतु हे प्रश्न मात्र सर मी लिहून ठेवीन आणि जिथे जिथे टुर्नामेंटला जाईन तिथे मात्र नक्कीच याचा नक्कीच मी त्याचा उल्लेख करीन. आणि सर चेंडू जो आहे ना, चेंडू सर नन्नू अंकल सुद्धा इथे आलेले आहेत. नन्नू अंकल, जो चेंडू आहे ना तो अभिमन्यू आहे. आणि तो कसा चेंडू अभिमन्यू आहे, कारण का कौरव पांडवामध्ये भावामध्ये युद्ध होते ना, तेव्हा कौरवांची सेना असते 11 अक्षणी आणि पांडवांची सेना असते 7 अक्षणी. आणि इथे सुद्धा क्रिकेटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर नन्नू अंकल तर 11 खेळाडू असतात, कबड्डीमध्ये पाहिले तर 7 खेळाडू असतात. म्हणजे ते कौरव पांडवांचं जे भावामध्ये जेव्हा युद्ध होतं आणि जेव्हा सूर्योदय होतं तेव्हा मात्र चेंडू जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा सगळे कौरव आहेत ते कौरव मात्र चेंडूला तुडवत असतात. आणि जो
पंच आहे तो पंच म्हणजे अंगराज कर्ण आहे, त्यालाच फक्त चेंडूची दया येते आणि कुरुक्षेत्रामध्ये अंगराज करणाराच फक्त चेंडूची दया येते. म्हणून शास्त्र आधारित चेंडू हा अभिमन्यू आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू, पहिली डोस, पहिली मात्रा, पहिला रथी तयार. आणि पहिला स्ट्रोक अटेम्प्ट केलेला आहे 1 धावेसाठी आणि धावसंख्या झाले 1. आणि दिवसेंदिवस चहाच्या दुकानात चहाचे कप इतके बारीक होत चाललेले आहेत की समजत नाही की चहाचा कप पितो की पोलिओचा डोस. बरोबर ना, चहा सुद्धा आलेली आहे बघा, किती कप छोटे होत चालले आहेत मित्रांनो. असं वाटतं की चहा पितो की पोलिओचे डोस. विकेटला 200 रुपये, जर विकेट घेतली तर 200 रुपये, हॅट्रिक जर मिळवली तर मात्र नंदू अंकल यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइस. आणि कॉमेंटेटरसाठी काय देतं बघूया, तिथे सुद्धा नक्कीच लक्ष असेल. बांटने का समय नहीं लूटने का मौका है. आपको सुनने वाले कान, देखने वाले आंखें और महसूस करने वाले दिल थाम के बैठे, क्योंकि मैच में मजा आने वाली. टाकला चेंडू, हो आता मात्र वाईट दिशाहीन गोलंदाजी. नियम क्रमांक 22 लागू होताना पंचांचे दोन्ही हात समांतर, धावा मिळाल्या अवांतर. लौटेंगे फिर भी वही अंदाज में, किताबों में धूल लगने से कहानी खत्म नहीं होती. पुन्हा एकदा टाकला चेंडू, चांगला पंच, चांगला डॉट बॉल. बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय रवी, नक्कीच चांगली गोलंदाजी करतो. ओल्ड इज गोल्ड, जुनं तर सोनं. सारसोले संघ ज्याने आयोजन येथे केलेले आहेत, उदय सरांना सुद्धा आपण खेळताना पाहणार आहोत. नक्कीच चांगला भरणा असलेला संघ, ज्यांच्या नावाची डंका इथे राहिलेले. हवेमध्ये चेंडू आहे, डीप मध्ये ट्रॅव्हल होताना आपण नक्कीच पाहतोय. आणि मैदानाचे भोग काय रनिंग बिटवीन द विकेट, दोन्ही बॅटरला नक्कीच मानावा लागेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, जरूर नहीं सब लोग आपको समझ पाए. तराजू सिर्फ वजन बताता है, क्वालिटी नहीं. तराजू आहे मित्रांनो, सिर्फ वजन बताता है, क्वालिटी नहीं. 3 चेंडू आणि धावसंख्या झाले 5 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. नक्कीच चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला बॅटरच्या माध्यमातून, चांगली रनिंग पाहायला भेटली. नाण्याची पहिली बाजू आपण नक्कीच पाहतोय. चांगला डीप मध्ये चेंडू, घाई करायची नाही, अति घाई संकटात नाही. सांगून गेले तुका, उगाच मूर्खपणा करू नका. कशाला जाता दूर, इथेच पंढरपूर. नक्कीच धावसंख्या झाले 6 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. पुन्हा एकदा बॉइंग ट्रॅकवर पाहतोय रवी. चांगला चेंडू टाकला, आखू टप्प्याचा बॉल अक्रॉस केला गेला आहे. मिड विकेटला ट्रॅव्हल, तो डीप मध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण. धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय 7 धावा. नंदू अंकल सर, कैती चेंडू 7 हा आकडा एक मॅजिक आकडा आहे. ज्याप्रमाणे कुलचक्राच्या विरुद्ध शेवटच्या बॉलवर षटकार लगावला. 28 वर्षाचं आपलं स्वप्न पूर्ण झालं. 28 वर्षानंतर आपण वर्ल्ड कपची ती मॅच जिंकली. आणि ती जी बॅट आहे ना, ती बॅट मात्र 72 लाखाला विकली गेली. आरियस सेक्युरिटीज, जुलै महिन्यामध्ये त्या बॅटचा लिलाव करण्यात आला. आरियस सेक्युरिटीज या कंपनी ती बॅट विकत घेतली. अहो, हवेमध्ये चेंडू आहे, हवेमध्ये चेंडू आहे. आणि नंदू अंकल सरांचं स्वागत मात्र विकेटने केलेलं आहे. नक्कीच फलंदाज बॅक टू द पवेलियन. आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच भेटणार आहे गोलंदाजाला. रवी सरांना मात्र 200 रुपयाचा कॅश, 200 रुपयाची कमाई केलेली आहे. अप्रतिम झेल पकडलं आहे, पकडला झेल, संपलाय खेळ. बॅटर झालाय मात्र फेल, कारण का जेवून गेला गाव, जेवून गेला गाव. आता मी विकतो वडापाव, अशी अवस्था नक्कीच या बॉलवर आपण नक्कीच पाहतोय. कारण फलंदाज बाद होताना नक्कीच आपण पाहणार आहोत. नवीन बॅटर आहे मैदानाच्या आतमध्ये पाहतो दीपक. कारण का दगडात देव दिसतो, गाईत माता दिसते, कावल्यात तर सगळे पूर्वज दिसतात, परंतु माणसात माणूस दिसत नाही. ज्या दिवशी माणसात माणूस दिसेल तेव्हा भगवंताला सुद्धा पृथ्वीवर यावं लागेल मित्रांनो. माणसात मात्र आपला माणूस दिसत नाही. कारण का गुरुत्वाकर्षण म्हणजे एक आंबा पडला लगेच गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. इथे तर माणसं रोज पडतायत. माणुसकीचा शोध कधी लागेल? माणुसकीचा शोध लागणे मात्र गरजेचं आहे. आणि नंदू अंकल सरांकडून मात्र 200 रुपयाचा कॅश प्राइज रवी सरांना भेटल्याची पहिली विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये, कॅचच्या स्वरूपामध्ये नक्कीच आपण पाहायला भेटली. धावसंख्या झाले
7 धावा फलकावर लगावले. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 7. नंदू अंकल सर आहेत. बांटने का समय ने लुटने का मौका है. कारण का सर 2000 का पहिले गुलाबी होठों की बारिश होती थी, आता मात्र गुलाबी नोटों की बारिश हो रही. आणि नक्कीच चमचमात्याचे नोट ATM मधून कडक कडक नोट घेऊन आलेले आहेत. हे असलेलं क्रिकेटवरचं प्रेम, क्रिकेटवरचं प्रेम नक्कीच दिसून येतं मित्रांनो. क्रिकेट प्रेमी आहेत. मी नक्कीच एक आरती सुद्धा सादर करीन नंतर. हे ओढ नंतर नक्कीच आरतीकडे जाऊ आपण. हो चांगला पंच केलाय. भरपूर वेळ वाट पाहिली. काही चेंडूची वाट पाहायची असते आणि काही चेंडूची वाट लावायची असते, परंतु काही चेंडूची मात्र वाट पाहायची असते. कायम लक्षात ठेवा, तुम्ही इतरांपेक्षा वेगळे राहाल तर गर्दीत सुद्धा उठून दिसाल. तुम्हाला गर्दीत जर उठून दिसायचं असेल तर इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल. कारण का इतिहास टकराने वालों का लिखा जाता है. टकरावोगे तो नक्कीच इतिहासामध्ये तुमची नोंद होईल. कारण का मोबाईल विकत घेतल्यावर आणि लग्न केल्यावर माणसाला एकच गोष्टीचा राग येतो, थोडा वेळ अजून थांबलो असतो तर चांगला मॉडेल भेटला असता. धावसंख्या झाले 8 धावा फलकावर नक्कीच लगावलेली आहे. आणि रवींद्र जडेजाचा जर्सी क्रमांक सुद्धा नक्कीच आपण पाहतो 8 आहे. हो चांगला पंच केलाय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धाब्यासाठी. चांगली रनिंग तुम्हाला ठेवायची आहे, फास्ट रनिंग ठेवायची आहे. एक धाव महत्वाची. जेव्हा तुम्ही धावता ना तेव्हा मात्र समोरच्या संघावर प्रेशर येतं. प्रेशर मात्र रिलीज करायलाच द्यायचं नाही. धावसंख्या नक्कीच आपण पाहतोय 10 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. 10 आकडा सुद्धा नक्कीच एक मॅजिक आकडा आहे, त्याची सुद्धा नक्कीच चर्चा होईल. कारण का 21 वर्ष 91 दिवस आपण क्रिकेट पाहिलं. मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकरने मात्र 18,426 धावा केल्या. सोमवारपासून तर रविवारपर्यंत किती धावा केल्या? सोमवारी 1957, मंगळवारी 1972, बुधवारी 3246, गुरुवारी 1838, शुक्रवारी 2853, शनिवारी 2701 आणि रविवारी 3959. अशा प्रकारे 18,426 धावा मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांनी केल्या मित्रांनो. सर्वात भरपूर असा आनंद वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 49. आणि आता मात्र षटकार मारलेला आहे. जबरदस्त षटकार. टांगा पलटी, घोडा फर्रार. काय स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. म्हणजे भाजी आणलं रेशन आणले गर्दीमध्ये घुसून. भाजी आणलं रेशन आणलं गर्दीमध्ये घुसून. आता कोरोनाचं नाव घेऊन दवाखान्यात बसून असा स्ट्रोक अटेम्प्ट केलेला आहे. जबरदस्त बॅटिंग करताना आपल्या संघासाठी दीपक. लगातार एका षटकाराला एका विकेटला 200 रुपयाचं कॅश प्राइस ते रवी सरांना भेटलेलं आहे. आता मात्र षटकार मारले तर षटकाराला आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय गणेशला नक्कीच पाहतोय. श्री गणेश हा करायचा आहे. आतापर्यंत 11 धावा गणेशने खर्च केलेले आहेत. हो आता मात्र व्हाईट चेंडू. लाईन से बटके ना गुरु तू मिलेंगे फटके. कारण का तू फक्त हो मान, तुझ्यासाठी चंद्र तारे सुद्धा तोडून आणीन असे स्टेटस ठेवणारे पोरं कडीपत्ता तोडणारा मार खाऊन येतात. अशी अवस्था नक्कीच आपण पाहतोय. चांगला पंच केलाय आणि काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. नक्कीच 2 धावेमध्ये नक्कीच कन्वर्ट करतायत. धावा जबरदस्त नक्कीच बनवावे लागतील या स्पर्धेमध्ये. कारण का शादी का घोडा शादी की दौड़ेगा नहीं तो दौड़ेगा कब. घोड़ा अगर घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. बरोबर ना. शादी का घोडा नक्की शादी के दिन नहीं दौड़ना चाहिए. कारण का पळणाऱ्या घोड्याचे हो एज घेतलेली आहे. मिसअंडरस्टँडिंग स्ट्रोक नक्कीच पाहायला भेटतोय. पद्माकर सर मात्र किपिंग करतायत. गोलंदाजचा किपरला मात्र गोलंदाजचा आरसा समजला जातो.
धावसंख्या झालेले 21. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा झालेल्या आहेत. नक्कीच मान्यवर सुद्धा आपण नक्कीच पाहायला भेटत आहेत. इथे पूर्ण कॉमेंट्री समालोचक कक्षाकडे कॅमेरा झूम केलेला आहे. नक्कीच आमचे मॉनिटर ऑपरेटर पाहायला भेटतात. कॉमेंटेटर अमोल पालेकर आणि पूर्ण जे आमचे मान्यवर आहेत, मान्यवरांचे मांदियाली सुद्धा इथे लाभलेले आहे. ANPच्या माध्यमातून ही टेलिकास्ट नक्कीच पाहायला भेटत. गणेश सर मात्र आपली भूमिका बजावतात. कॅमेरामॅन गणेश सर बघा काय झूम करतात, एक एक चित्र झूम करताना आपल्याला पाहायला भेटतात. मान्यवरांना मात्र झूम केलं गेलेलं आहे कारण का फुले रोज फुलतात, ज्योती अखंड उजलतात. आता मात्र ट्रॉफीला मात्र काय चमचमाती ट्रॉफी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ती प्रतिमा सुद्धा नक्कीच आपण पाहतोय. ट्रॉफीनं सुद्धा झूम केलं गेलेलं आहे. चमचमाती ट्रॉफी नक्कीच आपण पाहतोय. आता हार्दिक पांड्याला सुद्धा झूम करायचं आहे. बघूया हार्दिक पांड्या कुठे आहे. आमचे कॅमेरामॅन झूम करतात का. हार्दिक पांड्या बघा मैदानामध्ये कुठे आहे ते. नक्कीच आपण IPL पाहिली, गेल्या वर्षीचा हंगाम IPL मध्ये पाहिला, त्याची चर्चा झाली. हो काय चेंडू टाकलाय. आता माझा लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच आपल्याला पाहायला भेटते. आणि जी माणसं पायाने चालतात ते अंतर कापतात आणि जी माणसं डोक्याने चालतात ते ध्येयापर्यंत पोहोचतात. तुम्हाला मात्र नक्की डोक्याने चालावं लागेल कारण का मी वारंवार कॉमेंटच्या माध्यमातून सांगत असतो अभ्यास करा, अभ्यास करून मस्तक सुधारतं आणि ज्याचं मस्तक सुधारलेलं असं ते कोणासमोर नतमस्तक होत नाही. हा आतापर्यंत इतिहास आहे. स्ट्रायकिंग एंडला पाहतो दीपक. 12 चेंडू फेस करताना 5 चेंडू फेस करताना 12 धावा बनवला. आता मात्र व्हाईट चेंडू, दिशाहीन गोलंदाजी नक्कीच पाहायला भेटते. तारा तुड भी जाए जमी पे नहीं गिरता, गिरतोय हजारों दरिया किसी समुंदर पर समुद्र किसी दरिया में नहीं गिरता. हो अटेम्प्ट केला स्ट्रोक. इथं काऊ कॉर्नर मध्ये 1 धावेवर मात्र समाधान. धावसंख्या झालेली आहे 24 धावा. हो एज घेतले. स्क्वेअर लेगला डीप मध्ये चेंडू जातो. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी सुद्धा धावा मात्र करायच्यात. जेवढे तुमचे फास्ट रनिंग असेल तेवढे धावा वाढणार आहेत. आणि बघा किती धावा काढल्यात. 3 धावेमध्ये कन्वर्ट केलेले आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय. खूप काही बदलले मित्रांनो कारण का पहिल्यांदा 20 रुपयाचा बॉल आणण्यासाठी 11 जण पैसे गोळा करायचे. आज मात्र बॉल एकटाच आणू शकतो पण 11 मित्र गोळा करणे मात्र अवघड झालेलं आहे. तशी अवस्था नक्कीच आपण पाहतोय कारण का गाव गावात राहिला नाही, भाव भावात राहिला नाही. आणि आमच्या म्हणजे मान्यवर आहे त्यांना सुद्धा माहिती आहे 11 प्लेयरचं महत्व कारण का सर गाव गावात राहिला नाही, भाव भावात राहिला नाही, अशी अवस्था झालेली आहे. नक्कीच या बॉल नंतर नक्कीच एक चांगलं उदाहरण तुम्हाला पाहायला भेटेल. हो चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. काय स्ट्रोक मारलाय. दन दन खन खन का हवा के संग संग गटा के संग संग काय षटकार मारलाय. लांब 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 खूपच लांब चेंडू बॅकवाला टाकला गेला. चांगला स्विच हिट दीपकच्या माध्यमातून पाहिलं आणि नंतर तारामंडल मध्ये चेंडू गेलेला आहे. हवेमध्ये लाइटिंग, बॉलरने केली फायटिंग. काय षटकार मारलाय. अप्रतिम स्ट्रोक बॅटरच्या माध्यमातून. दीपक नावाचं वादळ मात्र मैदानामध्ये विराजमान झालंय. दीपक काय खावण्याला माहिती नाही परंतु दुपारच्या सत्रामध्ये दीपकने काहीतरी वेगळं खाल्लेलं आहे. इंडिया में फॉक्स चढ रहा है आणि इथे मात्र दीपक काय चिपकवतोय बॉल. काय चिपकवतोय. हवेमध्ये चेंडू धावायचंय. नो बॉलचा इशारा आहे. एलिमिनेशन चांगलं आहे परंतु रिव्हर्स गेअर. धावसंख्या होताना नक्की जाऊन पाहतोय 35 धावा. नो हमें तो नो बॉल ने लुटा, उनमें कहा दम था, पैर भी वहां पड़ा जहां चुना कम था. हो एलिमिनेशन. काय स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. जातोय का. आणि आता मात्र कॅच छुटा, सपना टूटा, दिल टूटा, मुकद्दर लुटा और बल्लेबाज ने 1 रन को लुटा.
म्हणजे एक काल असा होता, मुलांनी गुरुजींना बघितलं तर मुलं वाटा बदलायच्या. आता मात्र काल बदललाय मित्रांनो. गुरुजींनी मुलांना बघितलं तर गुरुजी वाटा बदलतात. काल बदललेलं आहे. आमच्या कालामध्ये मात्र सर तेव्हा कार्टून बघायच्या वयामध्ये आम्हाला न्यूज बघावे लागत होते, कारण का मोबाईल रिमोट मात्र बाबांच्या हातामध्ये असायचा. आता मात्र न्यूज बघायच्या वयामध्ये आम्हाला कार्टून बघावं लागतं, कारण का रिमोट मात्र मुलांच्या हातामध्ये आहे. बरोबर ना. आता मात्र कारण का अँड्रॉइडचा जमाना आलेला आहे. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 38. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या 38. एक आपल्याला गोष्ट सांगतो. 5 ते 6 वर्षाचा मुलगा असतो आणि वडील असतात. वडिलांना काम करायचं असतं, मुलगा काम करू देईना. वडिलांच्या लक्षात येतं जर आपल्याला काम करायचं असेल तर मुलाला कोणत्या तरी कामामध्ये गुंतवलं पाहिजे. समोर जगाचा नकाशा असतो. वडील जगाचा नकाशा उचलतात आणि त्या नकाशाचे 30 ते 40 तुकडे करतात आणि मुलाला सांगतात जिथपर्यंत काम होत नाही जगाचा नकाशा जोडून होत नाही तिथपर्यंत माझ्याकडे यायचं नाही. वडील कामाकडे जातात न जातात तोपर्यंत मुलगा जगाचा नकाशा जोडून घेऊन येतो. बाबांना प्रश्न पडतो, माझा मुलगा ते 5 ते 6 वर्षाचा कसा काय जमलं असेल त्याला. वडील विचारतात मुलाला कसं काय जमलं. तेव्हा मुलगा सांगतो, बाबा ज्या नकाशात तुम्ही 30 ते 40 तुकडे केला होतात ना, त्या नकाशाच्या मागे माणसाचं चित्र होतं. मी पहिल्यांदा माणूस जोडलं, उलटून बघितलं, जग आपोआप जोडलं गेलं होतं. आणि इथे सुद्धा नक्कीच धावसंख्या होताना पाहतो 37. तसंच सारसोले या संघाने सुद्धा माणूस जोडलेला आहे मित्रांनो. आणि त्या प्रेमापोटी मात्र मान्यवरांची मांदियाळी पाहतोय, क्रिकेट प्रेमी पाहतोय. आम्ही सुद्धा त्यांच्या प्रेमापोटी कॉमेंट्रीसाठी इथे आलोय. हे असलेलं सारसोली गावावरचं आमचं प्रेम. आणि यूट्यूब सुद्धा आलेले आहेत. चांगली क्लॅरिटी नक्कीच पाहायला भेटते. हो, चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. स्टेट ड्राईव्ह ऑन द राईज केलाय स्ट्रोक. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या झाली आहे 39 धावा फलकावर लगावले गेलेत, कारण का आदमी जन्म लेत आहे ना. 39 धावा झालेत. चाळीस धावा. आम्ही बघतो तुमचं लक्ष आहे की नाही, परंतु लक्ष बरोबर आहे. हो, दांडी गुल, दांडी गुल. नितीन मात्र दीपक मात्र आउट झालेला आहे. दीपक बाद झालेला आहे. दीपकसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. काय बॅटिंग केली, जबरदस्त अप्रतिम बॅटिंग केली. कारण का आदमी जन्म लेता है ना तो हाथ में दिखाई देती है दूध की बोतल. लड़का स्कूल में जाता है तो हाथ में दिखाई देती है पानी की बोतल. लड़का और थोड़ा बड़ा हो जाता है तो हाथ में दिखाई देती है बियर की बोतल. और लड़का हॉस्पिटल में जाता है ना तो हाथ में दिखाई देती है सलाइन की बोतल. और मरने के बाद लोग लेके जाते केरोसिन की बोतल. म्हणजे बाटली बाटलीची कमाल आहे मित्रांनो. धावसंख्या झाले 40 धावा. 3.2 चेंडू. ओहो, अटेम्प्ट केला चेंडू. चांगला डान्स द ग्राउंड, मारलेला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. मनोज सरांनी मात्र नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. शर्यत अजून संपलेली नाही, कारण का आम्ही अजून जिंकलो नाही. आणि आम्ही जेव्हा जिंकू ना तेव्हा शर्यत संपेल असे मात्र सारलोले संघ दाखवताना नक्कीच आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा सज्ज झालाय शशिकांत. हो, काय स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. जातोय दन दन खन खन करत 6 धावेसाठी. रिप्लेस न करत पाहतोय. रिप्लेस मध्ये आपण काय स्ट्रोक अटेम्प्ट केलेला आहे. नक्कीच मिडॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. समालोचक लक्षाला मात्र सलामी दिलेली आहे. आमच्या मॉनिटर ऑपरेटरला मात्र 6 धावेची सलामी दिलेली आहे. आणि धावसंख्या झाले 48. धावा फलकावर लगावले गेलेत. नक्कीच सुरुवात चांगली केलेली आहे. दमदार षटकार सुद्धा बॅटरच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहतोय.
पुन्हा एकदा आता मात्र डॉट चेंडूची सांगता होते. कारण का रस्त्याने जाता येणारी माझी शाळा मला विचारते, जीवनाची परीक्षा बरोबर देतोस ना. मी उत्तर दिले, आता फक्त दप्तर खांद्यावर नाही एवढंच, परंतु लोक मात्र अजून धडा शिकवून जातात. तसा धडा मात्र एक षटकाराचा शिकवलेला आहे बॅटरने. समीर हो पुन्हा अटेम्प्ट केलाय, स्ट्रोक हवेमध्ये चेंडू आहे, आता मात्र परतावा लागेल. फलंदाजाचा संपला खेळ. OUT फलंदाज बाद. काय चेंडू टाकला गेला, अफलातून फेकी बॅक हॉलर चेंडू टाकला गेला. नंतर मात्र मिड ऑन डिरेक्शन चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगला झेल मात्र पकडलेला आहे मनोजने, मात्र चांगला झेल पकडलेला आहे. फिल्डिंग सुद्धा मनोजच्या माध्यमातून आपण पाहिली होती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 48. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 48. आंखों में नींद बहुत है पर सोना नहीं है. आंखों में नींद बहुत है पर सोना नहीं है. यही समय कुछ करने का मेरे दोस्त, इसे खोना नहीं है. दुनिया जलती है तो जलने दो, जलाने वाले भी हम हैं और बुझाने वाले भी हम हैं. हे मात्र दाखवून देताना मनोज. जबरदस्त कॅच त्यांच्या माध्यमातून. आता बॉलिंग ट्रॅकवर बघूया आपण, पाहतोय. आणि उदय सर मात्र फिल्डिंग सजवताना पराकाष्ठा करतायत सारसवले गावासाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहतो उमेश. स्ट्रायकिंग इन लाईन नितीन माटुंगे. हे सुद्धा एक मोठं नाव आहे टेनिस विश्वामध्ये. आणि आता बघूया नितीन काय करतोय. व्यवसाय गटामध्ये जर गेलात नक्कीच चर्चा होईल. धावसंख्या झाली 48. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावा. टेन्शन देणे का नाही नितीन, टेन्शन देणे का नितीन माटुंगे. नक्कीच बॉलिंग टाकवर पाहतो महेश. टाकला चेंडू, हो फुल लेंथला होता. चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला. एक्स्ट्रा कव्हर डिरेक्शन ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट. आणि थ्रो बघा कुठे गेलाय. चेंडू फेकाचा वाशीला चेंडू गेलाय, काशीला जखम मांडीला विलास शेंडीला. धावसंख्या झाले 50. पहिला अर्धशतक झलकवताना नक्कीच पाहायला भेटते पहिल्या इनिंग मध्ये. 50 धावा झालेल्या आहेत. ऐरोडी टाळ्या वाजवायच्या आहेत. पाटील अख्खे आहेत की नाही ऐरोलीचे? आहेत. टाळ्यांचा आवाज येतोय कारण आपल्या नावाची जर्सी, तुम्ही गावाची जर्सी परिधान केलात. हो अटेम्प्ट केला, चेंडू जातोय, ट्रॅव्हल झालाय, परंतु तेवढे चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला चेंडू गॅदर केलाय. अभिमन्यूने मात्र चांगला चेंडू गॅदर केलाय. आणि चेंडू सुद्धा अभिमन्यू आहे. आणि अभिमन्यूच्या हातामध्ये गेलेला आहे. OUT आउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. नितीन माटुंगे आउट झालेला आहे. बॅक टू द पवेलियन. ना जितना जरूरी है ना हारना जरूरी है. जिंदगी एक खेल है मेरे दोस्त, बस खेळना जरूरी आहे. कोणी जिंकू दे, विजय मात्र क्रिकेटचाच होणार आहे. याला म्हणतात आत्मविश्वास. काय आत्मविश्वासाने फेकी केली अभिमन्यूने. कारण का स्वामी विवेकानंदाला एका परीक्षेमध्ये 115 प्रश्न विचारण्यात आले आणि त्यात लिहिले होते कोणते 100 प्रश्न सोडवा. विवेकानंदाने संपूर्ण पेपर सोडवला आणि शेवटी लिहिले कोणते 100 तपासा. याला म्हणतात आत्मविश्वास. आत्मविश्वास आपल्याला साबूत ठेवायचा आहे. जो उडने का शौक रखते वो गिरने का खौफ नहीं रखते, हे मत दाखवून द्यायचं आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर महेश. फुलटॉस चेंडू, लॉलीपॉप्स केलेला फाईनला चेंडू कटवलाय. फेकी चांगली करायची आहे. महामुकाबला नक्कीच आपण पाहतोय. नजर हटी तो दुर्घटना घटी. धावसंख्या झाली आहे 53. आणि ह्या चेंडू मध्ये नक्कीच परिवर्तन पाहिलं. कारण का जो हारायला घाबरत नाही तो जिंकायचे धाडस करतो. त्यामुळे जिंकायचं मात्र नक्कीच तुम्हाला धाडस करावं लागणार आहे. पुन्हा एकदा टाकला चेंडू, आकुटप्प्याचा बॉल, शॉर्ट पिच. नक्कीच अटेम्प्ट केलाय, घाई करायची नाही, परंतु चांगली फेकी म्हणावी लागेल.
जग जिंकण्याचीच किंमत ठेवा. एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही आणि एखाद्या जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही मित्रांनो. त्यामुळे जिंकायची नक्कीच एक जिद्द ठेवा. जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्या हाताच्या गर्दीपेक्षा खेळात उतरण्याच्या आधी विश्वासाने पाठीवर ठेवलेले काही हात खूप किमतीचे असतात. आणि आयुष्यात जोखीम पत्करा. जिंकला तर नेतृत्व कराल, हारला तर मार्गदर्शन कराल. म्हणजे कोणता खेळाडू मार्गदर्शन करतोय. चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. आता मात्र सिद्ध झालंय खेळाडू मात्र बाद. कोणता पण खेळ खेळा मित्रांनो, आपल्या गावासाठी खेळा. आधी सिद्ध व्हा. बघा काय बॉल टाकला गेला. फिरकी लेग कटर. लोक आपोआप आपल्याला तुमचं नाव प्रसिद्ध करतील. ज्या खेळाने आम्हाला वेळ लावले तो खेळ क्रिकेट आहे. ज्या खेळाने आपल्याला ओळख निर्माण करून दिली तो खेळ मात्र क्रिकेट आहे. ज्या खेळाने असंख्य मित्र परिवार दिला आहे तो खेळ म्हणजे नक्कीच मित्रांनो क्रिकेट आहे. हरलो नाही, फक्त प्रयत्न थोडे कमी पडले. पुन्हा नवी उमेद, नवा आत्मविश्वास खेळून मैदानात उतरायचं आहे तुम्हाला. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय. सराव असा करा की तुम्ही कधी जिंकलाच नाही आणि खेळ असा करा की तुम्ही कधी हरलाच नाही. असा खेळ करा की विरोधकांनी सुद्धा तुमचं कौतुक केलं पाहिजे. असं मात्र नक्कीच तुम्हाला खेळ करावा लागेल. कारण का गरीब समझकर जो भी लड़के मुझे छोड़कर गई थी आज उनके बच्चे मेरे फॅन आहे. और क्या चाहिए. जाऊ मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र नक्कीच काय घडलंय, काय बिघडलंय. बिंदी गेंद. खेळाडू मात्र मिस टाइम होता नक्कीच पाहतोय. काय चेंडू टाकला बघा. हो लेग ब्रेक. फिरकीचा जादूगार म्हणून अवघड ठरणार नाही असा चेंडू बॉलरच्या माध्यमातून. चांगला कमबॅक महेशने केलेला आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 54. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 54 धावा झाल्यात आणि 55 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे. चांगली धावसंख्या सेट केली गेलेली आहे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे.
नक्कीच अभिमन्यू सरांनी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि धावसंख्या सेट केली गेलेली आहे 55 डबल पंजा. नक्कीच आपण पाहतोय 55 धावा करायचे आहेत. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय शशिकांत आणि उदय. जिथे जिथे विक्स असते तिथे उदय सरांची मात्र एंट्री फिक्स असते. बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय आपण कैलास. ओल्ड इज गोल्ड. डोक्यावरची केस जर पांढरी व्हायला लागली तर समजावं परमेश्वराने आपली नोटीस पाठवलेली आहे की आपला डेटा पॅक संपत आलेला आहे. बघूया कोणाचा डेटा पॅक इथे संपत आलाय. हो आता पहिलाच वाईट स्वर चेंडू दंडित केलेले पंचानी. टूटने लगे हौसला तो याद रखना बिना मेहनत के सर पर ताज नहीं होते. अंधेरे में ढूंढ लेते जुगनू लेकिन जुगनू किसी के मोहताज नहीं होते. पुन्हा सज्ज झालाय कैलास. चेंडू टाकला गेला आहे. हो हवेमध्ये चेंडू आहे. मिस अंडरस्टँडिंग स्ट्रोक परंतु किस्मत सुद्धा बहादुर का साथ देती. किस्मतने मात्र साथ दिली. रनआउटची संधी आहे का. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. उदय सरांची रनिंग चांगली आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. मेरे कारनामे तुम्हें बताएंगे हम किस किस्म के है. मैं पैसा देखकर नहीं पसीना बहाकर चमकाऊ. हे मात्र दाखवून देताना उदय नॉनस्टॉप एंडला पाहतोय. मला कॉमेंट्री केलं भरपूर जण विचारलं कहाँ से आए हो. मैंने कहा बहुत दूर से. जगह का नाम क्या है. जगह का नाम है मेहनत. मेहनत करून इथे आलो मित्रांनो. पुन्हा एकदा कैलास टाकला चेंडू अक्रॉस. फटका सजवलाय. जातोय डास द ग्राउंड. गुदगुया खाते हुए गुद्दू गुद्दू गुद्दू. बघूया की धावेसाठी परंतु धडपड धडपड ओढाताण चाललेली आहे. ही व्याख्या मित्रांनो. पंचाने सांगायचं किती धावा. 3 धावा. बघा शेवटपर्यंत तुम्ही प्रयत्न करायचंय. शेवटपर्यंत प्रयत्न करा मित्रांनो. यश नक्कीच तुमची वाट बघतोय. हीच यशाची व्याख्या आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे उदय. जिथे जिथे विक्स असते तिथे उदय दादाची एंट्री मात्र फिक्स असते. जीवनात रस नाही. प्रेमात यश नाही. जायचं होतं अमेरिकेला परंतु स्वारगेटवरून बस नाही. पुन्हा एकदा सज्ज झालाय. टाकला चेंडू. ओहो चांगली एज घेतलेली आहे. धावायचं एक धाव कंप्लीट करायची आहे. चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला होता. धावसंख्या झाली 7 धावा. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले. धावसंख्या झाले 7 धावा. पुन्हा एकदा सफल झालाय. हवेमध्ये स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. बॉटम लागलेला आहे. एक धावेवर समाधान. स्ट्रायकिंग एंडला पाहतोय उदय तांडेल. नक्कीच आपण पाहतोय आयोजक आहेत. आता मात्र नक्कीच मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. 55 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे. 3 सत्र असतात टेनिस क्रिकेटमध्ये. एक सकाळचं सत्र असतं दुपारचं आणि एक संध्याकाळचं एक सत्र असतं. संध्याकाळच्या सत्राला मात्र आता सुरुवात झालेली आहे. नक्कीच हवेच्या वेगावर स्वार होऊन षटकाराची आतषबाजी करावी लागणार आहे. पुन्हा एकदा सज्ज झाला बॅटर. हो चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. बॅकफूट पंच. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होतो चेंडू. एक धावेवर समाधान. धावसंख्या झाली 9. जयेश पाटील. 9 चेंडू. टेनिस क्रिकेटमध्ये 50 धावा कुठल्या होत्या. नक्कीच आठवण झाली. सुरुवात चांगली झालेली आहे. 55 धावाचं आव्हान. 11 धावाची सरासरी आहे. आता मात्र 5 चेंडूमध्ये 9 धावा नक्कीच आपण पाहतोय. जिस दिन अपनी किस्मत का सिक्का उचलेगा उस दिन हेड भी अपना होगा और टेल भी अपना होगा. हे मात्र दाखवून देतात दोन्ही बॅटर. नेत्रदान करा. मेल्यानंतर ही सुंदर मुली पाहायला भेटतील. नेत्रदान करावं लागेल.
हो भरपूर वाट पाहिली. अक्रॉस प्लेयरच्या मस्तकावर दस्तक देऊन हाईट कम फाईट ज्यादा चेंडू दाखवून देतोय. 2 धावा आहेत. विकेट टाकायचं नाही, घाई करायची नाही. धावसंख्या झाले 11. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 11. 11 तारखेला ज्याचं लग्न झालं, 11 महिना ज्याला मुलगी झाली, 11 तारखेला ज्याचा वाढदिवस आहे, जो रोग देत आहे बंदुकी गोली, उसका नाम आहे विराट कोहली. धावसंख्या झाले 11 धावा. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 11. एक वाजता समाप्त धावसंख्या झाले 11. आणि मुली मुलांना प्रपोज का करत नाहीत? शास्त्र आधारे मुली मुलांना प्रपोज का करत नाहीत? कारण का प्रभू रामराज्यामध्ये शूर्पणखेने प्रभू रामाला प्रपोज केलं होतं. लक्ष्मणाने तिचं नाक कापलं. ही भीती मुलींच्या मनामध्ये अजून आहे, म्हणून मुली मुलांना प्रपोज करत नाहीत. हे शास्त्र आधारे आहे. आणि सिरियल बघताना एक मी गोष्ट नोटीस केली आहे. ज्या बाईची टिकली मोठी ती बाई खतरनाक. आणि इथे बघूया कोण खतरनाक आहेत. बॉईंग ट्रॅकवर जितेंद्र, स्टॅकिंग एंडला उदय तांडेल. एखादा चेंडू आहे, एखादा फल्ली आहे. बॅट आणि बॉलच्या युद्धाला सुरुवात झाली आहे. अक्रॉस काय बॅकफुट पंच, स्वीप शॉट जबरदस्त मारलेला आहे. रामदेव बाबा शॉट. कारण का रामदेव बाबा आहे ना, तो गुडघ्याचं ऑपरेशन करायला बाहेरगावी जातात ते. आणि आता मात्र इंडियातील लोक जे आहेत ते रामदेव बाबाचं औषध घेऊन गुडघ्या चढत बसतात. अशी अवस्था या स्ट्रोकची पाहायला भेटली. जर हा स्ट्रोक जर आवडला असेल तर सर्वांना टाळ्या वाजवायच्या. काय स्ट्रोक अटेम्प्ट केलेला आहे. घुटना टेक और तमाशा देख. जे पाण्याने आंघोळ करतात नाही ते फक्त आपला पोशाख बदलतात. म्हणजे उदय तांडेल सर कशाने आंघोळ करतात? उदय तांडेल सर घामाने आंघोळ करतात. कारण का जी माणसं पाण्याने आंघोळ करतात ते आपला पोशाख बदलतात, आणि जी माणसं घामाने आंघोळ करतात ते इतिहास घडवतात. इतिहास घडवायचा उदय सर. काय स्ट्रोक अटेम्प्ट केलं. धावसंख्या होताना पाहतोय 15 धावा. 15 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. मरता क्या नाही करता बॉल सुद्धा गेलेला आहे. बालू मेहर यांना विनंती करतो की नाकवानीच बॉल दिलेला आहे. नाकवा आहेत. जसा सोन्याचा भाव घसरावा ना तसाच हा चेंडू निसटलेला होता. नैसर्गिक खेळ मात्र नक्कीच खेळावं लागणार आहे उदय सरांना. 3 चेंडू फेस करताना मात्र 6 धावा बनवलेले आहेत. जब तक सफल ना हो चेन की त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोडकर न भागो तुम. हो आता मात्र वाईट रिलीज केलेले आहेत. नियम क्रमांक 22 लागू होताना माणसाचं व्यक्तिमत्व नेहमी सागरासारखं असावं. ना भरतीचा गर्व, ना ओटीची लाट, अथांग आणि विशाल असा सागराचं महत्व. जसं सारसोडे गावाचं महत्व आहे मित्रांनो. एक आगळी वेगळी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन नक्कीच पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज झालाय जितेंद्र. बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट हँड बॉल, फुल टॉस चेंडू होता. समाचार घ्यायचा आहे. 1 धावेर मात्र समाधान. नाकुजा असेल मिस अंडरस्टँडिंग स्ट्रोक. तूफान में ताज का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा कोई मुकद्दर नहीं बनता, जज्बा रखो जीतने का, एक हार से कोई फकीर और एक हार से कोई सिकंदर नहीं बनता. 1.2 चेंडू झालेले. धावसंख्या झाले 17 धावा.
दोन दोन चेंडू झाले आहेत. 1.2 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झाली 17. नक्कीच चांगला बॅलन्स दोन्ही बॅटरांनी ठेवलेला आहे. हो एज घेतलेली आहे. डीप मध्ये जातोय चेंडू. 1 धावेवर समाधान. धावसंख्या झाले 18 आणि विराट कोहलीचा जर्सी क्रमांक सुद्धा 18 आहे. जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते, हासिल उन्हीं को होती सफलता, जो वक्त और हालात पे रोया नहीं करते. नक्कीच चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. पेन्शन असेल तर टेन्शन नसेल. कधी वेळ बदलेल ते सांगू शकत नाही मित्रांनो, कारण भरपूर आम्हाला रात्री राज्य मिळणार होतं. सकाळी उठल्यानंतर 14 वर्षाचा वनवास भेटला, त्यामुळे कधी काय घडेल ते सांगू शकत नाही. पंचांचं सुद्धा जबरदस्त लक्ष आहे. पंच सांगता आम्ही आहोत दक्ष, आमचा आहे पूर्णपणे लक्ष आणि निर्णय असेल विपक्ष. निर्णय मात्र नक्कीच हो डान्स इन द ग्राउंड. 1 धावेवर समाधान. नक्कीच त्यांचे आयोजक जे त्यांचे पाठीराखे आहेत टीम मधले ते बोलतायत की धाव भाग बसंती भाग. धावसंख्या झालेली आहे 19. 1.4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेले आहेत. स्ट्रायकिंगला पाहतोय शशिकांत. फुलटॉस चेंडू आहे. मिस अंडरस्टँडिंग स्ट्रोक. नक्कीच फुलटॉस चेंडू होता. समाचार घ्यायचा होता. खेळ मात्र संपलाय. OUT आउट. मिस अंडरस्टँडिंग स्ट्रोक पाहायला भेटला आणि जबरदस्त झेल पकडलाय आणि नक्कीच नशिबाची साथ डोक्याला हात लावलेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. नवीन बॅटर आलेला आहे मिथून. नक्कीच डकआउट मध्ये निराशा आहे. शशिकांत बॅक टू द पवेलियन आणि फिल्डिंगवर नक्कीच खुश असतील, कारण आता मात्र एक सफलता, परंतु बॅलन्स आहे. सामना बॅलन्स आहे. 19 धावा झालेत. 1.5 चेंडू झालेले आहेत. 55 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे, परंतु नक्कीच 40+ सारसोले गाव 11 आयोजित मास्टर क्लब क्रिकेट स्पर्धा 2025 जे आयोजक आहेत आम्हाला लाभलेले श्री प्रदीप पाटील, आदरणीय सन्मान्य श्री प्रदीप पाटील सर मास्टर, तसेच आदरणीय सन्मान्य श्री नरेश गौरी, तसेच श्री लीलाधर पाटील, आदरणीय सन्मान्य श्री विकास मोकल, आदरणीय सन्मान्य श्री मनोज मात्रे, हे जे आम्हाला आयोजक लाभलेले आहेत. नक्कीच स्क्रीनवरती आपण पाहतोय. आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच चांगली बॅटिंग मात्र बॅटरला करावी लागणार आहे. संकटमोचक कामगिरी मिथून यांना करावी लागणार आहे. धावसंख्या होता नक्की जाऊन पाहतोय. 19 धावा, 1 बाद, 1.5 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेले आहेत. पुन्हा एकदा चेंडू फुल टॉस, बैठक शॉट, रसगुल्ला टाकला होता. नक्कीच मोठे स्ट्रोक मारावे लागतील आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 20 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. कई जीत बाकी है, कई हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है, ये तो केवळ पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है. पूरी किताब बाकी है गुरु. धावसंख्या झाली 20. टेन्शन लेने का नाही, टेन्शन देने का. आता मात्र 18 चेंडू आणि 35 धावा असं समीकरण आहे. 18 चेंडू आणि 35 धावा. ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है, मुश्किल में जो खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है. छोटे मन से कोई बड़ा नहीं होता और टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. 18 चेंडू आणि 35 धावा असं समीकरण. नक्कीच कॅमेरामॅनने झूम केलेलं आहे समालोचन कक्षाकडे. पूर्ण टीम आमचे कॅमेरे, मॉनिटर, ऑपरेटर, कॉमेंटेटर, नंतर मान्यवर सुद्धा नक्कीच आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि कॉमेंट्रीवाल्याला मात्र झूम करता नक्कीच गणेश सर. आणि आमचे गुणलेखक म्हणजे कॉमेंट्रीचा पाठीचा कणा. नक्कीच आमचे जे मान्यवर आहेत. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चांगली नक्कीच कॅमेरामॅनची भूमिका बजावताना
गणेश सरांच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहतोय ANP टेलिकास्ट युट्यूबच्या माध्यमातून आणि बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच आपण पाहतोय राजेश यांना पाहतोय स्ट्रायकिंग इनलाय बॅटर मिथून एक चेंडू आतापर्यंत फेस केलेला आहे. ओहो काय चेंडू टाकला गेला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी भाग बसंती भाग इज्जत का सवाल आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. काय रनिंग आहे. लढायचं नडायचं जिंकायचं आणि घडायचं आणि लढता लढता जिंकलो तरी आवरायचं आणि हारलो तर सावरायचं. नक्कीच आवरायला लागेल सावरायला लागेल. आंखों में पानी रखो होठ पे चिंगारी रखो जिंदा रहना है तो तरकीबें बहुत सारी रखो या पत्थर से पडकर कुछ नहीं रास्ते आवाज दे रहे सफर जारी रखो. नक्कीच उद्याच्या सुखासाठी चाललेली ओढाताण म्हणजे आयुष्य आहे मित्रांनो. या आयुष्याची व्याख्या आहे आणि कोणताही नवस न करता पावणारा देव म्हणजे आपला बाप आहे. कोणताही नवस करणारा. अहो आता मात्र बाद झाला फलंदाज मात्र बाद होता. नक्कीच आपण पाहतोय जग हारणाऱ्याला पुन्हा संधी देत नाही. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बर्थडे बॉय गणेश मडवी बर्थडे बॉय मैदानाच्या आतमध्ये जातो. सर्वांना टाळ्या वाजवायच्या आहेत. त्याच बर्थडे आहे. सॅटर्डे नाईट फुल टाईट. नक्कीच आपण पाहणार आहोत. बर्थडे बॉय मैदानाच्या आतमध्ये जातोय. रहा संघर्ष से जो चलता है वही संसार को बदलता है. जिसने रातों से जंग लड़ी है सूर्य बनकर वही निकलता है. मंजिल उन्हीं नहीं मिलती राहों को जुनून सा दिल में जगाना पड़ता है. पूछा उस चिड़िया से हौसला कैसे बनाया. उस बेचारे ने कहा तिनका तिनका तिनका. नक्कीच एक एक धाव एक एक चौकार एक एक षटकार मात्र महत्वाचा आहे. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन जगावं लागेल. संघर्षमय जीवन आहे मित्रांनो. संघर्षाची ती व्याख्या आहे. कोणतंही यश हे मात्र संकटाशिवाय मिळणार नाही. यश केवळ विजय ठरतो. अनेक संकटावर मात करत मिळवलेला विजय नेहमीच इतिहास घडवत असतो. आता मात्र विजयावर मात करायचंय. वाडा पण आपला राडा पण आपला. काय स्ट्रोक बर्थडे बॉय साठी टाळ्या वाजवायचे आहेत. काय स्ट्रोक अटेम्प्ट केलाय बघा. बैठक शॉट घुटना टेक और तमाशा देख. कोंबडा कोंबडी कवटाचा पोला आणि आमचा बर्थडे बॉय मारतोय षटकाराचा गोला. काय षटकार मारलाय. अप्रतिम शॉट ऑफ द डे. धावसंघासाठी 28 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. पण नैसर्गिक गेम खेळावा लागणार आहे. दुसरा पुन्हा अटेम्प्ट केला. पुन्हा इथे जातोय 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 का. अहो काय फिल्डिंग सुद्धा चांगले केले. चौकार आहे परंतु काय फिल्डिंग केलेली आहे. एक एफर्ट नक्कीच चांगलं भेटलं. कमाल की माया है कभी धूप कभी छाया है गुरु. कमाल की माया है. धाव संघाचा 32 धावा. बर्थडे बॉयने आधीच बॅट घेतली होती. काय 2 चेंडू मध्ये पूर्ण गेम पलटवलाय. आता मात्र 4था चेंडू आणि 23 धावाचा समीकरण पाहतोय. लेदर बॉल क्रिकेट आनंद देतो. टेनिस बॉल हे सुद्धा क्रिकेटचा आनंद देतो. ओहो ठरवून आलेला आहे. खाईन तर तुपाशी. आमचा बर्थडे बॉय काय म्हणतोय. खाईन तर तुपाशी नाही तर राहील उपाशी. अशी बॅटिंग करतोय गणेश. तो मात्र दाखवून देतोय खाईन तर तुपाशी नाही राहील तर उपाशी. वापसी का बिगुल वाजवलाय. शंकानाक वाजवलाय. घंटनाक वाजवलाय. काही मैदानामध्ये गेल्यानंतर बॅटिंग केली. 3 चेंडू फेस करताना 11 धावा. धावसंख्या झाल्या 33 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. अटेम्प्ट केला. स्ट्रोक अटेम्प्ट स्ट्रेट ड्राइव्ह ऑन द राईस फटका जातोय 4 धावेसाठी. बघा कसा चेंडू टाकला गेला. चांगली रनिंग होती. हाफ ट्रॅकल बॉल फक्त दिशा दिल्या ऑन द राईस. उदय नावाचं वादळ मैदानामध्ये विराजमान. उदय आणि गणेशची जोडी मैदानामध्ये. धावसंख्या झाल्या 37.
12 चेंडू आणि 18 धावा. 12 चेंडू 18 धावा. बारा चेंडू आणि 18 धावा समीकरण आहे. 12 चेंडू आणि 18 धावा समीकरण. घड्याळाच्या काठ्यावर चालणारी आमची मुंबई आणि मुंबईची शान मित्रांनो आपले स्थानिक क्रिकेट, मग ते टेनिस क्रिकेट असू दे किंवा अंडरम क्रिकेट असू दे, मुंबईकरांना हा खेळ खूप आवडतो. मग तो टेनिस बॉलचा असू दे किंवा रबर बॉलचा खेळ असू दे. जिंदगी की अजीब परिभाषा है, सवर गई तो जन्नत है, नाही तो तमाशा है. 12 चेंडू 18 धावा. स्टार्किंग एंडला पाहतो बर्थडे बॉय गणेश मडवी नावाचं वादळ मैदानामध्ये विराजमान झालेलाय. भावकी नाही तर अख्खी गावकी जळली पाहिजे असं कार्यक्रम करायचंय. उद्घाटन सोहळा करायचा आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय नितीन. फुलटॉस चेंडू. काय स्ट्रोक. बरोबर आहे कारण का आज मात्र बर्थडे आहे आणि बर्थडे बॉयचा बर्थडे म्हणून तो चेंडू टाकला गेला. काय स्ट्रोक मारला बघा. फुलटॉस चेंडू होता. रसगुल्ला टाकला गेला. रसगुल्ल्याचा मात्र आनंद घेताना केक मात्र फोडलेला आहे. संध्याकाळी केक कापलं जाईल परंतु हा मात्र जबरदस्त बॅटिंग करताना आपल्या संघासाठी. चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलेला आहे. आयुष्य छान आहे, थोडस लहान आहे, रडतोस का बेड्या, लढण्यात शान आहे. कधी सुखासाठी रडावं लागतं तर कधी सुखासाठी हसावं लागतं आणि सुंदर धबधबा म्हणायला पाण्याला देखील उंचावरून पडावं लागतं. काय बॅटिंग केलंय गणेश सरांसाठी. सर्वांना टाळ्या वाजवायच्या आहेत. बर्थडे बॉय साठी सर्वांना टाळ्यांचा आवाज नाहीत. टाळ्यांचा आवाज आला मित्रांनो पाहिजे कारण काय बॅटिंग केलेली आहे. 10 चेंडू आणि 8 धावा. काय सामना झालाय. अफलातून बॅटिंग. 5 चेंडू मध्ये 21 धावा कुठलेले आहेत. युट्यूबच्या माध्यमातून घरून सुद्धा पब्लिक पाहते. गणेश सरांचे कमाल. घरून सुद्धा त्याचे नातेवाईक बघतायत ही मॅच. हो उडान अभी बाकी है, इम्तिहान अभी बाकी है. उड़ान अभी बाकी है, इम्तिहान अभी बाकी है. नापी हमने मुट्ठी पर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है गुरु. पूरा आसमान बाकी है. पुन्हा एकदा बैठक शॉट. हो सुरेख बैटिंग. खुद को कर बुलंद इतना कि खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है. का बॅटिंग करतायत. स्ट्रायकिंग एंडला पाहतोय उदय. 6 चेंडू मध्ये 12 धावा फेस केल्या आहेत परंतु गणेशने मात्र 6 चेंडू मध्ये 22 धावा. चांगला ड्राईव्ह पाहायला भेटला. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झालेली आहे. धाव संख्या झालेली आहे 50. आता मात्र 5 धावा फक्त बनवायचे आहेत. जबरदस्त. काय कॉन्फिडन्स आहे दोन्ही बॅटर मध्ये. या होटो से नहीं या नोटो से बारिश. हो आता मात्र डॉट. आता मात्र बिंदी गेन. चार ओव्हरच्या समाप्त धावसंख्या झाले 50. आता मात्र 6 चेंडू आणि 5 धावा समीकरण आहे. 6 चेंडू आणि 5 धावा. 6 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण आहे. नक्कीच स्ट्रायकिंग एंडला पाहतोय गणेश. शेख हुकमाचा एक्का. नक्कीच 40+ सारसोले गाव 11 आयोजित मास्टर कप क्रिकेट स्पर्धा 2025 स्क्रीनवर आपण नक्कीच पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर आहे विकास. ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. आता ठरवा कोणाची बायको मुकी आहे कोण सर्वात सुखी आहे. षटकार मारून जर विजय जर भेटला तर मात्र नंदू अंकल यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश आहे.
षटकार मारून विजय संपादन करायचा आहे. 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पुन्हा एकदा विकास सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅक वर. आखोटप्प्याचा बॉल काय मारलाय आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज. गणेश नावाचं वादळ मैदानामध्ये विराजमान. काय बॅटिंग केली आहे गणेशने. सर्वांना टाळ्या वाजवायच्यात. लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझ्यासाठी लढाईला माझा अंत नाही. पुन्हा उठेन पुन्हा लढेन शांत बसायला मी काय संत नाही. शांत बसायला मी काय संत नाही. टॉस साठी यायचं आहे. दिवाले आणि सारसोले आणि टॉस साठी यायचं आहे. दिवाले आणि सारसोले. बर्थडे बॉय 500 रुपये कॅश पे आहे. कॅमेरा झूम करायचा. कॅमेरा 500 रुपयाकडे कॅमेरा झूम करायचा आहे. कॅमेरा चालू आहे. नंदू